ह्याचे रिपोर्ट्स काल काढले सगळे. हो. आता त्याला म्हणजे सर्दी तर खूप दिवसांपासून आहे. आता सर्दी झाली ऑलमोस्ट आठवड्यापेक्षा जास्त सर्दी होती. पण आज तापाचा 3रा दिवस आहे. म्हणजे 12 तासाच्या इंटरवलनी ताप येतो त्याला, असं नाही की सारखाच येतो. पण 101, 102 असं रिपिटेटिव्ह सर्दी ताप जेव्हा येतोय तर काहीतरी कारण सांगितलं असतं डॉक्टरांनी. काल ब्लड टेस्ट केले फायनल. ते म्हणतात व्हायरल आहे, पण हे ब्लड रिपोर्ट बघा ना तुम्ही. अगोदरचे केस पेपर बघूया जानेवारीतलं. त्याचा 9 तारखेला आम्ही दररोज जवळजवळ जातोय 29 जानेवारीला. खूप फ्रिक्वेंटली औषध वापरून राहिले मग. आणि मध्यंतर 29 नंतर मग मध्यंतरच्याकडे पण 1 आठवडा ते रिनिक्स आणि मग नंतर 2-3 दिवस सिट्रिझिन असं दिलं. नका वापरता एवढी औषधं. डिपेंडेंट होत चालला ना बाळा. बघा, एलर्जिक रिएक्शन्स हे कॉमनली वेदरमुळे, खानपानमुळे किंवा ॲटमॉस्फिरिक चेंजेस किंवा आपल्या ते कोणी व्यक्ती येतो जातो त्याला सर्दी खोकला शिंका असलं त्याच्यामुळे पण होतो. सेकंडरी आफ्टर म्हणजे मकर संक्रांतच्या नंतर हळूहळू नवीन पालवी येऊ लागतात तर पोलन ग्रेन्स उडतात. त्याच्यामुळे पण एलर्जिक रायनायटिस, थोडं सर्दी खोकला होण्याची शक्यता राहतं. किंवा आपल्या घरी कुठलं पाळीव प्राणी आणलं त्याच्यामुळे सुद्धा शक्यता राहतं. तर हे फॅक्टर फाइंड आउट करून आपण त्यावर मार्क काढलेलं बरं. पण औषधं वापरणं खरंच चुकीचं पडतंय आपल्याला. त्याचा ताप फक्त आता कन्सर्न आहे. ताप खूप वेळा ताप हा बॉडीच्या डिफेन्स मेकॅनिझममुळे सुद्धा येतो. आता उदाहरणार्थ आपल्याला नाकात काही अडकलं किंवा जेव्हा धूळ जातो तर आपल्याला शिंका येतात. का बरं येतात? ते पार्टिकल्स बाहेर पडण्यासाठी येतात ना. तसंच तर बॉडीचं टेम्परेचर पण आहे की कुठला व्हायरल बॅक्टेरियल इन्फेक्शन कधी कधी आला तर तो 24 ताससाठी 72 आवर्सपर्यंत टेम्परेचर फ्लक्च्युएशन दाखवतो. तर तो ताप प्रोटेक्टिव्ह पण असू शकतो ना. आता प्रत्येक वेळी एलर्जीमुळे ताप येणार हे कंपल्सरी नाही. प्रत्येक वेळी व्हायरस इन्फेक्शन याच्यामुळे सुद्धा ताप होतो. पण त्यावर पर्टिक्युलरली औषधाचा मारा देऊ नका. होम रेमेडीज यूज करा. त्याला आता बॉडी असं ताप आलं तर पुसून घेत जाऊ का नाही? आहारातलं थोडंसं घटक वाढूया ज्याने टेम्परेचर. जेवलाच नाही फक्त दूध पितोय. तरी त्याला वरीड होऊ नका. ते सर्वांचीच ट्रेंड. आपलं पण आपल्याला तापाचं आपण खातोय का? बळजबरी नको करू. नका करू. खूप बळजबरी करते ती खाण्यासाठी. तो खात ते कधी कधी चांगली गोष्ट पण असतं. का बरं? कारण जेणेकरून दुसरं पोटाचे विकार वाढत नाही. नाहीतर ज्या ताप असलं आपण खूप जास्त फूड इंटेक झालं तर पोटाचे जर विकार आले तर मला 2-2 त्रास एकत्र झालेत ना. मग तो जेवण नकार देतोय म्हणजे त्याला नकोय ते. दुधावर काय हरकत नाही. काही त्रास होत नाही. ग्रोविंग एज आहे. बॉडी ऑटोमॅटिकली त्याला डेव्हलप करणार. इम्युनिटी पण बिल्ड होणार. स्ट्रेंथ पण वाढणार. आपण त्याला निग्लेक्ट पण करू नका टेम्परेचरला. आपल्याला घरी टेम्परेचरचं एखादं थर्मोमीटर ठेवा. ऑब्झर्व करा. 100च्या वर क्रॉस होतं तेवढंच औषधं द्यायची. नाहीतर 99.9 पण असलं तरी देऊ नका. कारण की तो इंटरनली आपला पण टेम्परेचर. आता तुम्ही 10 स्टेप्स उतरले चढले तर तुमचं पण बॉडीचं टेम्परेचर वाढणार ना. तर लहान मुलं ॲक्टिव्ह जास्त राहतात. तेवढं खेळणं कुदणं धावणं पडणं सुरूच राहतं. तर त्यांची बॉडी खूप वेळा तुम्हाला इंटरनली गरम पण दाखवू शकतो. आणि सर्दीमुळे पण इंटरनली बॉडी क्रिएट होतच. खोकला खूप नाहीये. थोडाफार चालू ठेवू का खोकल्या छातीत? म्हणजे तो पहाटे रात्री असं डीप ब्रिदिंग करत होता. कालचं आजचं 2 दिवस कालचं डीप ब्रिदिंग जे केलं त्याच्यानंतर त्याला अजून काही त्रास नाही. तापच सकाळी आला. चेस्ट क्लिअर होण्याने पण दिलेलं आहे. पण आता असं चेस्टला हात लावला तर असं हे जाणवतंय थोडं घरघर. रिपोर्ट्समध्ये HB 11.6 हा कमी जास्त होत राहतो. WBC काउंट थोडं वाढलेलं आहे म्हणजे इन्फेक्शन थोडं आहे. पण आपलं न्यूट्रोफिल्स, लिम्फोसाईट, इओसिनोफिल सर्वचे सर्व नॉर्मल आहेत. म्हणजे डिफेन्स पण चांगला आहे आपल्या बॉडीचा. जर हा कमी जास्त असतं किंवा न्यूट्रोफिल्स कमी झालेत किंवा वाढले तर म्हटलं असतं की अगेन्स्ट व्हायरलियस, अगेन्स्ट बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा कुठलं इन्फेक्शन आपली बॉडी त्याला प्रोटेक्ट करत नाही आहे किंवा त्याला सपोर्ट करत नाही आहे. पण हे पूर्ण नॉर्मल आहे. एजनुसार किंवा इन्फेक्शन जास्त आहे असं म्हणता येईल. कारण की चेस्टमधला कफ पूर्ण निघाले नसणार तर हळूहळू तो कफ किंवा इन्फेक्शन 4 दिवसांनी परत येणं, परत 8 दिवसांनी परत येणं सुरू राहतं. ते जोपर्यंत पूर्णपणे कफ रिलीज होत नाही तोपर्यंत ते सुरू राहत होतं. पण खूप वेळा असं पण होतं की आपण जे कफ सिरपचे चेंजेस करतो त्यामध्ये कधी कफ दबून जातो. जो बाहेर पडायला हवं तो दबून जातो. तो दबला तर तो कधी ना कधी परत बाहेर पडणार.
तेव्हा परत टेम्परेचर डेफिनेटली येतो मग. बाकी तर प्लेटलेट काउंट म्हणा, तुमचं मॉर्फॉलॉजिकल स्ट्रक्चर सर्वच नॉर्मल आहे. फक्त WBC काउंट वाढलेला आहे. आता हे कालचंच रिपोर्ट आहे, तर ॲज पर त्याला काल जो ब्लड घेतलं त्याच्यानंतरपासून आतापर्यंत किती औषधचा डोस झालं? फक्त आयब्युजेसिक प्लस तेवढं, दुसरं काहीच नाही. आणि या दरम्यान टेम्परेचर किती वेळा आपण रेकॉर्ड केलं किंवा अनुभवलं? आज सकाळी फक्त 101 होतं. कितीच्या दरम्यानची गोष्ट? तू कितीला गेली? 9:30. रात्रीला नव्हतं, काल संध्याकाळी 6:30ला होतं 101. या दरम्यान डोकं जास्त गरम असतो, पोट जास्त गरम असतो. डोकंच त्याचं जास्त. डोकं आणि पोट नाही, पोट थंड असतो. पोट थंड असतो. पण पायाचे तळवे, हाताचे तळवे ते जरा असतात. घशात काही बघितलं आपण, रेडनेस आहे. पुन्हा किती विचित्र. कानाला मड वगैरे चेक केलं? मळ ना हा, खोकडा कानातल्या मडमुळे सुद्धा टेम्परेचर लवकर जात नाही. क्लीनच नाही का तो अजिबात थोडा अच्छा. पण काही टाकता येईल का कानात समजा? हा ड्रॉप मिळतो ना ताई, ड्रॉप बेबी मिळतो. येतो. ते आहेत माझ्याकडे, Wax. घेऊ का ते? म्हणजे टाकू का ते? हो, का नाही करत, सपोर्ट गरजेचा आहे. त्याला तेल वगैरे चोळणं, डोक्याला वगैरे काही मालिश चालू आहे? हा, तेल लावलेले. ते हे रोल ऑन दिलंय. नाही, तेल म्हणतात ते. तेल मसाज कधी पण चांगलं. स्टीम? स्टीम नाही दिली ते कालपासून ते हे नेब्युलायझेशनचं मशीन नेब्युलायझर उत्तम. लिक्विड सायरापेक्षा नेब्युलायझरचा कधी पण फायदा जास्त होणार. पण सोबत थोडंसं स्टीम देणं किंवा ओव्यानं शेकणं सुद्धा करूयात ते आपण. बोलवतात त्याला, एकदा बघून घेऊयात. चेतनला पण तुम्ही तपासले ना हो. ते ENT कडे, त्यांच्यामुळे काही इन्फेक्शन असं डायरेक्टली तर नाही बोलता येणार, पण पॉसिबल राहतं. थ्रेट इन्फेक्शन नाही आहे. बेस्ट नेब्युलायझरचा यूज करूयात, स्टीम वापरूयात, चंपी करूयात, थोडा शेकून काढूयात. आणि नेब्युलायझरचा व्यतिरिक्त दुसरं कप सिरप वगैरे घरगुती देऊ नका. इलाज करायचं. देऊ का आता? टेम्परेचर 100-101 जातोय तेव्हाच त्या देऊ नका. आणि हे औषध अँटीव्हायरल देते. 5 दिवस सांगितलं, 13 तर दिलं की तो उलटी करतो लगेच. त्याने फ्रीज एकदा मध्ये ठेवायचं असतं ते. एकदाही नाही घेतलं. रेडी आता पावडर फॉर्मचं रेडी करतो हां. आपण ते ना. कंपल्सरी तर नाही वाटत आहे, नेब्युलायझेशन पण होऊन जाईल. म्हणजे नॉर्मल व्हायरलच आहे ना, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही वाटत ना. चेस्टमध्ये थोडी विझिंग आहे, ते कपमुळेच आहे हां, हां. तर कप जोपर्यंत वितरून बाहेर पडणार नाही हो. तोपर्यंत विझिंग तर राहणार. त्याला ते नेबुलायझर नेब्युलाइज हाच एक उपाय ना त्याच्यात. सर्वात चांगलं, कारण ते डायरेक्ट चेस्टमध्ये औषध जातं ना, तो असं खाणार नाही, पचणार नाही, त्यापेक्षा डायरेक्ट इनहेल केलेलं बरं कधी पण. आहारात त्याला आता काय सुरू आहे? तो वरण भात खातो, भाज्या टाकते मी त्याच्यात, मग नंतर तूप? पेज. हो, तूप भरपूर खातो. तो महत्वाचा. हां, तूप तूपने त्याचं प्रोटेक्शन पण वाढेल, घशाचं इरिटेशन पण कंट्रोल होईल, त्यांना फायदा तूप खातो, छान होईल. भरपूर खातो त्यांना. मग चांगली गोष्ट आहे की तेच महत्वाचं आहे. मी असता संडेला मी तुमच्यामुळे बालाजीचं दर्शन घेऊ शकले. तुम्ही मला इतकं ठणठणीत केला, मी एकदम सकाळी तिथं उतरले, ओकेच झाले. छान छान.